नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मतदार यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने समाविष्ट करायचं आहे. यापूर्वी जर तुम्ही मतदान कार्ड काढले नसेल तर कशा पद्धतीने आपण नवीन मतदान कार्ड काढायचं आहे ते बघणार आहोत. चला तर आपण कुठेही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. कशा पद्धतीने मतदान कार्ड काढायचं चला बघूया आपण कशा पद्धतीने काढायचं. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला voter.eci.go.in या वेबसाईटवर यावं लागेल. इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही क्लिक करून ह्या वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता. तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर केलेला आणि तो पासवर्ड बोलला तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा. तुम्ही जरा तुमचा साइन अप जर नसेल केलं तुम्हाला इथं साइन अप या बटनावर क्लिक करायचं आणि साइन अप करून तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे तयार करायचा. तर तुमचं साइन अप कशा पद्धतीने करायचं एक साइन अपचा व्हिडिओ मी एक वेगळा बनवला आहे. ते तुम्हाला ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. वोटर पोर्टल कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे तुमचं लॉगिन आयडी कशा पद्धतीने बनवायचं त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. ते तुम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता तो व्हिडिओ कशा पद्धतीने लॉगिन आयडी पासवर्ड बनायचं. मी माझा लॉगिन आयडी पासवर्ड बनवला आहे त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतो आणि कॅप्चा टाकतो आणि रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक करतो. रिक्वेस्ट ओटीपी बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर ओटीपी जाईल. तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय लॉगिन वर क्लिक करायचं. व्हेरीफाय लॉगिन वर क्लिक केल्याच्या नंतर आपला समोर असा काही इंटरफेस दिसेल. तुम्ही जो का तुमचा युजर आयडी पासवर्ड मांडल्यामुळे तुमचा अशा पद्धतीने समोर तुमचा इंटरफेस ओपन होतो. इथे तुम्हाला तुमचं लॉगिन आयडी बनवलं तुमचं इथं नाव तुम्हाला इथे दिसेल. आज आपण बघणार आहोत नवीन वोटर कार्ड कशा पद्धतीने काढायचं. नवीन वोटर कार्ड काढण्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर 6 फिलअप करावा लागतो आणि तुमचं वोटर कार्ड जर करेक्शन करायचं असेल करेक्शन किंवा शिफ्टिंग काही कुठलंही करेक्शन करायचं मोबाईल नंबर ऍड्रेस जे काही करेक्शन करायचं तुम्हाला त्यासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागतो. तुम्हाला तुमचं म्हणजे काही चुकलं असेल तर कशा पद्धतीने करेक्शन करायचं त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. ती जाऊन तुम्ही बघू शकता. तुमचा मोबाईल नंबर ऍड्रेस डेट ऑफ बर्थ फोटो सगळ्या पद्धती म्हणजे तुम्ही सर्व काही चेंज करू शकता. त्यासाठी वेगळा व्हिडिओ ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. आज आपण बघणार आहोत नवीन वोटर कार्ड कशा पद्धतीने काढतं. त्यासाठी आपल्याला फिल फॉर्म 6 यावर आपल्याला क्लिक करायचं. फॉर्म नंबर 6 वर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपला असा काही इंटरफेस येईल. सुरुवातीला आपल्याला अशी काही ह्या स्टेप दाखवलेल्या आहे. ए पासून तर आपल्याला एल पर्यंत ज्या स्टेप दाखवल्या सगळ्या स्टेप आपल्याला फिलअप करायचे आहे. सुरुवातीला आपला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचं. इथं आपलं पर्सनल डिटेल टाकायची. इथं रिलेटिव्ह डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल हे सगळे ज्या काही डिटेल आपल्याला भरून घ्यायचे आहे. तर चला तर आपण बघूया कशा पद्धतीने आपलं फॉर्म नंबर 6 भरायचा. आपल्याला सुरुवातीला आपल्याला आपली जी काही भाषा ती भाषा निवडून घ्यायची. त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो. आपल्याला इथं आपलं सिलेक्ट स्टेट करायचं. आपलं जे काही राज्य असेल ते राज्य आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्या असेंब्ली आपल्याला सिलेक्ट करायची. असेंब्ली म्हणजे आपला जो काही मतदारसंघ असेल तो आपला मतदारसंघ आपल्याला इथे सिलेक्ट करायचा. आपण कोणत्या मतदारसंघात होतो जिथे की आपला जो कोणता आपला मतदारसंघ असेल तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. तुमचा मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. इथे आलेलं आपलं ज्याच्या नावाने मतदान काढायचं आहे त्याचं आपल्याला इथं स्वतःचं नाव टाकायचं आणि वडिलाचं नाव टाकायचं. म्हणजे स्वतःचं नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आणि इथं आपल्याला सरनेम टाकायचं. इथं खाली ऑटोमॅटिक आपलं मराठीमध्ये नाव फीड होतं. त्यानंतर आपल्याला इथं आपला चॉईस फॉर आपला फोटो अपलोड करायचा. तुमचं नाव टाकून झालेलं आपलं चॉईस फाईलवर क्लिक करायचं. जिथे कुठे आपण आपला फोटो ठेवला असताना आपल्याला तो आपला फोटो अपलोड करायचा. म्हणजे ज्याच्या नावाने मतदार नोंदणी गरज आहे त्याचा फोटो इथं आपल्याला अपलोड करायचा. जिथे कुठे आपला फोटो ठेवला असेल ते फोटो इथं आपण अपलोड करू. त्यानंतर आपला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला पाहिजे तसं आपला फोटो आपण इथं ऍडजस्ट करायचं. फोटो ऍडजस्ट केल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं. सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला असं काही समोर इंटरफेस युवन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली म्हणजे तुमचा जो फोटो तुम्ही अपलोड केला तो सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं.
नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथे खाली आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला आपलं रिलेटिव्ह नाव टाकायचं. तुम्ही इथं फादर्स नाव टाकू शकता, मदर्स टाकू शकता, हजबंड, वाईफ, जे काय तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असेल तुम्ही त्याची कॅटेगरी आपली सिलेक्ट करायची. मी इथं फादर नेम सिलेक्ट करतो. इथं आपलं फादरचं नेम टाकायचं. इथे फादर नेम टाकायचं, फादरचं सर नेम टाकायचं. आणि इथं खाली ऑटोमॅटिक मराठीमध्ये आपलं नाव फिल्ड होतं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. आपल्या वडिलाचं नाव फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं काही इंटरफेस दिसेल. आपल्या इथं आपली कॉन्टॅक्ट डिटेल विचारलेले आहे. म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर स्वतःचा टाकणार का रिलेटिव्ह टाकणार. ते मी इथं स्वतःचा टाकण्यामुळे ते मग सेल्फ यावर क्लिक करतो. इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा. तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली ऑप्शन येतं ईमेल आयडी, सेल्फ आणि रिलेटिव्ह. तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर टाका, नसेल तर सोडून दिलं तरी चालेल. नसेल तर सेल्फ करून तुमचा ईमेल आयडी तुम्ही इथे टाकू शकता. सेल्फ म्हणजे स्वतःचा किंवा रिलेटिव्हचा ईमेल आयडी तुम्ही इथे टाकू शकता. ईमेल आयडी टाकल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल आपल्याला. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला विचारतात, इथं तुमची आधार डिटेल विचारले. तुम्हाला इथे विचारतात तुमच्याकडे आधार आहे का. आधार असेल तर आधार यावर क्लिक करायचं, नसेल तर यावर क्लिक करायचं. आपण इथं माझ्याकडे आधार नंबर आहे त्यामुळे मी आधार नंबर यावर क्लिक करतो. आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस होतं. इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं. म्हणजे तुम्ही मेल, फिमेल, जे ट्रान्सजेंडर जे काय असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. तुम्ही इथं ज्याचा कोणाचा फॉर्म भरत असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. मी इथं फिमेलचा फॉर्म भरतो त्यामुळे फिमेल या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस होतो. इथं आपल्याला आपले स्वतः ज्याचा कोणाचा फॉर्म भरत आहे त्याची आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ विचारले जाते. इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. इथं आपल्या कॅलेंडरवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं आपलं वर्ष सिलेक्ट करायचं. आपलं काय जन्म वर्ष असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यावर क्लिक करायचं. किंवा तुमच्याकडे डेट ऑफ बर्थसाठी दुसरं कुठला पुरावा असेल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. मी डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यावर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं तुम्ही डेट ऑफ बर्थचा काय पुरावा देणार आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. मी इथं आधार कार्ड देणार आहे त्यामुळे मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं आपल्याला चॉईस फाईलवर क्लिक करायचं. चॉईस फाईलवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जिथे कुठे आपण आपला आधारचा फोटो ठेवला आहे तो आपल्याला आधारचा फोटो इथं अपलोड करायचा. या अशा पद्धतीने तुमचा आधारचा फोटो इथं अपलोड झालेला आहे. आधार कार्डचा फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला इथं समोर दिसेल. इथं आपला प्रेझेंट ॲड्रेस आपल्याला डिटेल इथं भरायचे आहे. तुमचं इथं हाऊस, बिल्डिंग नंबर, स्ट्रीट, गल्ली, विलेज म्हणजे तुमचं गाव, शहर जे काय असेल तुम्हाला इथं सगळा ॲड्रेस तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते टाकायचं. तुमचं इथं शहराचं पिनकोड टाकायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं तहसील टाकायचं. इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. तुमचा ॲड्रेस फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला आपलं जे काय गावचं पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस आपल्याला इथे टाकून घ्यायचं. नंतर पिनकोड आपलं तहसील टाकायचं आपल्याला इथं. नंतर तुमचं पोस्ट ऑफिस, तहसील सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला इथं खाली इथे यायचं. इथं आपलं जो काय डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. इथं ऑटोमॅटिक आपलं स्टेट इथं आपलं सिलेक्ट आहे. इथे खाल्यानंतर आपला असा काही इंटरफेस दिसतो. आपल्या इथे विचारलेलं आहे तुम्ही इथं डॉक्युमेंट्स प्रूफमध्ये काय देणार आहेत. डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ द रेसिडेंट म्हणजे तुम्ही रहिवासीचं कोणता पुरावा देणार आहे किंवा त्या व्यतिरिक्त कुठला रहिवासी पुरावा देणार असेल तर तुम्हाला एक सिलेक्ट करायचं. मी इथं डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ रेसिडेंट यावर क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर जे काही तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून द्यायचं मी इथं आधार कार्ड देणार आहे त्यामुळे इथं मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला इथं जिथे कुठं आपलं चॉईस फॉलोवर क्लिक करायचं. जिथे कुठं आपलं आधार कार्ड आपण ठेवलं आहे ते आपल्याला इथं आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचं. या अशा पद्धतीने आपलं आधार अपलोड झालेलं आहे. आधार अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर आपल्याला असं काही इंटरफेस येतो.
इथे तुम्हाला खाली विचारलं आहे तुम्ही इथं अपंग आहात. अपंग जर असेल तर तुम्हाला जी काही कॅटेगरी असेल ते अपंगाची तुम्ही इथं सिलेक्ट करायची आणि इथं आपल्याला त्याची फाईल आपल्याला सिलेक्ट करायची त्याचा पुरावा. तर मी ह्या केसमध्ये म्हणजे मी ज्यांचा फॉर्म भरतो ते कुठं अपंग नसल्यामुळे मी नेक्स्ट या बटनवर क्लिक करतो. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसतो. इथे आपल्याला आपल्या फॅमिलीचं नाव विचारलेलं आहे, फॅमिली मेंबर. ज्याचं कोणाचं आपलं मतदार यादीमध्ये फॅमिलीचं नाव असेल तिथं आपल्याला फॅमिलीचं संपूर्ण नाव टाकायचं, तुमचं इथं रिलेशन निवडायचं आणि फॅमिली डिटेल्सचं तुम्हाला इथं इलेक्शन कार्ड नंबर टाकायचा म्हणजे इपिक नंबर टाकायचा आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. आपल्या फॅमिलीची नावाची डिटेल भरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या समोर असं काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. इथे खाली आपल्या डिक्लेरेशन मध्ये आपल्याला सुरुवातीला आपलं गावाचं नाव टाकायचं, जे काही आपल्या गावाचं नाव असेल ते गावाचं नाव टाकायचं. इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर इथं आपल्याला खाली तिथं आपण जिथं कुठं राहतो आपलं तो आपलं प्लेस टाकायचा. आपला प्लेस टाकल्यानंतर आपल्याला समोर आता ज्या तारखेला आपण फॉर्म भरताय त्याचे तारीख इथे ऑटोमॅटिक फिल झालेली आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस दिसेल. आपण जो काही रजिस्ट्रेशन करताना नंबर भरला आहे तो नंबर आपल्याला इथे दिसेल. इथं आपल्याला कॅप्चा टाकायचा आणि सेंड ओटीपी या बटनवर क्लिक करायचा. सेंड ओटीपी यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी गेलाय, तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा. इथे ओटीपी टाकल्यानंतर प्रिव्हियस आणि सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. इथं सबमिट केल्यानंतर आपलं असं काही इंटरफेस असा आपल्याला दिसेल. आपण जो काही फॉर्म भरलेला आहे आपल्याला आपलं नाव, फोटो वगैरे सगळी डिटेल बरोबर आहे की ते आपण चेक करून घ्यायची. ही संपूर्ण माहिती बरोबर आहे की भरलेली आपण बघून घेतल्यानंतर आपल्या सबमिट या बटनवर क्लिक करायचं. सबमिट यू द वांट टू सबमिट दिस फॉर्म. सबमिट करायचं आपल्याला येस या बटनवर क्लिक करायचं. तुम्ही सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. तुमचा फॉर्म अशा पद्धतीने सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला डाउनलोड अक्नॉलेजमेंटवर क्लिक अशा पद्धतीने आपल्याला अक्नॉलेजमेंट रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथं पीडीएफ मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही भरलेला फॉर्म कशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरला आहे. तिथून तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला इथला नंबर जो दिसत आहे तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला इथं सेव्ह करून किंवा कॉपी करून घ्यायचा आहे. बहुशा तुम्हाला रेफरन्ससाठी तो कामाला आहे. त्यासाठी आपल्याला त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला ट्रॅक युअर ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचं. ट्रॅक युअर ऍप्लिकेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला जो काही आपला आपण कॉपी केलेला रेफरन्स नंबर आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा. इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं. इथून आपलं ते आपण आपला भरलेला फॉर्म ट्रॅक करू शकतो. या अशा पद्धतीने आपल्याला समोर असा काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर दिसेल, इथे तुम्हाला तुमचं राज्य दिसेल, इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल, इथे तुम्हाला तुमचं लास्ट नेम दिसेल, इथे तुमचं भरलेलं कोणत्या फॉर्म भरला तुम्हाला फॉर्म दिसेल, तुम्हाला इथे करंट स्टेटस दिसेल. इथे सध्या तुमचं स्टेटस आम्ही तुम्ही सबमिट केलेलं आहे सक्सेसफुली. त्यानंतर तुम्ही इथे तुमची संपूर्ण अपडेट तुम्ही इथून बघू शकता. तुमचं डॉक्युमेंट्स म्हणजे इलेक्शन कार्ड झाल्यानंतर तुम्हाला इथं समोर इथे दिसेल. तुम्हाला नवीन मतदार यादीमध्ये नाव लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.